धम्मचारी, धम्मचारिणी आणि सर्व धम्ममित्र, बौद्ध उपासक, उपासिका या सर्वांचं या वर्गामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. पहिला रविवार आपला सकाळी 10 वाजता असतो आणि दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सर्वच जे धम्मचारी आहेत, जगातले धम्मचारी, त्यांचा संघ दिवस असतो, ज्याला आपण ऑर्डर डे म्हणतो. आणि तो साधारणतः 11:30 वाजता चालू होतो. तो 11:30 ते 1:30 पर्यंतचा वेळ असतो. ऑनलाईन असल्यामुळे हे सगळ्या व्यवस्था सुरू केलेल्या आहेत. ऑफलाईनमध्ये ते आपापल्या सेंटरमध्ये प्रत्येक सेंटरचे धम्मचारी एकत्र येतात, दिवसभर सोबत राहतात, संघ भावना, मेत्ता भावना करतात, काही मनोगत व्यक्त करतात, काही अभ्यास करतात, एका विशिष्ट विषयाला धरून चर्चा करतात, रिपोर्टिंग करतात आणि बोधिचित्त निर्मितीसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ध्यान आहेत, संपर्क आहेत, अभ्यास आहे, चर्चा आहे, पूजा आहे, असं एकत्र येऊन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सगळे धम्मचारी आणि धम्मचारिणी, ज्याला संघ म्हटलं जातं. संघ म्हणजे जे भगवंताच्या शिकवणीचे एकत्रित येऊन आचरण करतात, आपापल्या घरामध्ये नाही. आणि म्हणून त्याकरिता आपण पहिल्या रविवारी 10 वाजता वर्ग घेतो. आता आजचा जो विषय आहे तो बुद्धाचा दायक अनाथपिंडिक, ज्याचं नाव इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. यासाठी बुद्धाचा दायक या शब्दामधूनच आपल्याला व्यक्त होत असतं. म्हणजे ज्या बुद्धानं सगळ्या जगाला दिलं, त्या बुद्धाला कोण दिलं? आणि म्हणून अनाथपिंडकाचं चरित्र किंवा त्यांचं जीवन किंवा त्यांचं व्यक्तिमत्व, ज्या बुद्धानं सगळ्या जगाला मैत्री, अहिंसा, शांती, कल्याणकारी धम्म, असंख्य अशा गोष्टी ज्याला मानवतावाद म्हणतो, करुणा, प्रज्ञा, निब्बाण, अष्टांगिक मार्ग, दुःखमुक्ती, या सगळ्या ज्या असंख्य बाबी ज्या बुद्धानं जगाला दिल्या, त्या बुद्धाला देण्याचं काम दायक. जगाचे दायक कोण आहेत? बुद्ध आहेत. बुद्धानं जगाला दिलं, पण बुद्धाला कोण दिलं? आणि म्हणून बुद्धाला देणारा कोण आहे? तर अनाथपिंडिक आहे. हे अतिशय मोठं भाग्य आहे अनाथपिंडकाचं. भाग्य म्हणण्यापेक्षा त्याचं कुशल कर्म इतकं मोठं आहे अनाथपिंडिकाचं. हे सगळ्या यादीमध्ये भगवंताच्या दायकामध्ये, भगवंताला देण्यामध्ये सगळ्यात प्रथम क्रमांकावर जर कुठला व्यक्ती असेल तर तो अनाथपिंडिक आहे. दुसऱ्या नंबरची विशाखा आहे. आणि म्हणून या अर्थानं आपण बुद्धाचा दायक अनाथपिंडिक अशा प्रकारचं या प्रवचनाला आपण शीर्षक दिलेलं आहे. आता कथा सुरुवात होते. श्रावस्ती अतिशय मोठं शहर आहे, बुद्धकालीन अतिशय मोठं व्यापाराचं केंद्र आहे. आणि केवळ भारतातलंच मोठं व्यापार केंद्र नव्हे, तर जगातलं अतिशय मोठं ते व्यापाराचं केंद्र. अतिशय संपन्न, वैभवशाली, समृद्ध
हे श्रावस्ती शहर आहे. आणि म्हणून कोशल राज्य जे आहे, मगध राज्य हे बिंबिसारचं, कोशल राज्य हे प्रसेनजितचं. मगध राज्य म्हणजे आजचं बिहार आणि कोशल राज्य म्हणजे आजचं उत्तर प्रदेश. कोशल म्हणजे काशी, वाराणसी आपण ज्याला म्हणतो तत्कालीन ह्याच्यामध्ये. आणि म्हणून हे अतिशय 2 बलाढ्य राज्य, मगध म्हणजे बिहार आणि काशी किंवा कोशल म्हणजे उत्तर प्रदेशचा भाग. आणि मागच्या जीवकच्या वेळेस आपण उज्जैन पण पाहिलं होतं, खाली मध्य प्रदेशचा जो भाग आहे. महाराष्ट्राला त्यावेळेस सुप्पारक म्हणायचे. नाला सोपारा आपण जे म्हणतो ना, नाला सोपारा मुंबईचं, मुंबई शहर प्रांत. जो पूर्ण म्हणतो आपण, भिक्षू पूर्ण, हा हा सुप्पारकचा होता, म्हणजे महाराष्ट्राचा होता. हे अशा सगळ्या त्या काळातल्या भौगोलिक परिस्थिती आपण पाहतो. तर हे श्रावस्ती याची समृद्धता आणि याची अतिशय मोठं जे संपन्न सगळं शहर असल्यामुळं प्रसेनजितनं श्रावस्तीला आपली राजधानी केलेली. मगधची राजधानी राजगृह आणि कोशलची किंवा काशी प्रदेशाची राज्याची राजधानी श्रावस्ती, अशा प्रकारचं अतिशय मोठं श्रावस्तीचं नाव आहे. असं म्हणतात, या श्रावस्तीमध्ये त्या काळामध्ये तत्कालीन त्या शहरामध्ये 57,000 कुटुंब राहत होती. आणि कोशल राज्यामध्ये साधारणतः जवळपास 80,000 गावं होती. 80,000 गावांचं कोशल प्रदेश बनलेला होता. कोशल राज्य त्या श्रावस्तीमध्ये 57,000 शहर होत होते, म्हणजे कुटुंबाचं शहर. आता श्रावस्ती नाव कसं पडलं? आपल्याला मी अगोदर सांगितलं की ते अतिशय मोठं व्यापारी केंद्र होतं, अतिशय मोठं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपण ज्याला म्हणतो. लांबून लांबून तिथं श्रावस्तीमध्ये लोक व्यवसाय आणि आपला व्यापार करण्यासाठी व्यापारी पेठ होतो असं आपण. आणि मग त्या व्यापारी पेठेमध्ये ज्यावेळेस लोक यायचे तर काय विचारायचे, येथे काय काय सामान आहे, की भडंग हत्ती, इथं काय काय सामान आहे, काय काय वस्तू आहेत. उत्तर यायचं, इथे सर्व काय आहे. सब्बंग हत्ती. प्रश्न काय विचारला याचा, की भडंग हत्ती. उत्तर द्यायचं सब्ब हत्ती. आणि सब्ब हत्ती म्हणताना म्हणजे श्रावस्ती असं शहर आहे की या शहरामध्ये सर्व वस्तू मिळतात. जगातली असली कुठलीच वस्तू नाही की जिथं श्रावस्ती, सब्ब हत्ती. आणि म्हणून जिथं सर्व मिळतं, सब्ब हत्ती. या सब्ब हत्तीचा अपभ्रंश झाला सावत्ती. आणि बंधू आणि भगिनींनो, आपल्याला महत्वाचं आहे, इथं केवळ आणि केवळ भौतिक वस्तूच मिळाल्या नाहीत लोकांना किंवा त्या जनसमुदायाला. भगवंतानी श्रावस्तीमध्ये आपले जवळपास म्हणजे 14वा वर्षवास पहिला श्रावस्तीमध्ये केला असं म्हणतात. आणि पुढे 21 पासून 44 पर्यंत, 44वा वर्षावास, 21 पासून जर 44 आणि हा 14वा जर आपण हे पाहिला तर साधारण 24 वर्षावास भगवंतानी श्रावस्तीमध्ये केले. शेवटचा 45वा वर्षावास भगवंतानी वैशालीमध्ये केला. आणि म्हणून इथे काय काय मिळते, की भडंग हत्ती, सब्ब हत्ती, इथे सर्व मिळते. सब्ब हत्ती, सावत्ती. आणि म्हणून सावत्ती, ज्याला प्राकृत मध्ये श्रावस्ती म्हणतात. इथं काय काय मिळालं,
लोकांच्या भौतिक गरजा ज्या ज्या होत्या त्या सगळ्या प्राप्त झाल्या, त्या सगळ्या वस्तू मिळाल्या. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे 24 वर्ष बुद्धाचं सानिध्य या शहराला लाभलेलं आहे. 24 वर्ष म्हणजे बाबा बुद्धाचे जे 45 वर्षावाद झाले, त्या बुद्धाच्या 45 वर्षापैकी 24 वर्षावास भगवंतांनी श्रावस्तीमध्ये केले. आणि म्हणून श्रावस्ती खरंच आपण त्याला म्हणू की अतिशय भाग्यशाली नगरी होती, जिथे दर वर्षावासाला भगवान श्रावस्तीमध्ये यायचे. आणि म्हणून या श्रावस्तीला अतिशय मोठी परंपरा बुद्ध धम्माची आहे. म्हणजे जिथं बुद्धाचा जन्म झाला लुंबिनी, जिथे सिद्धार्थाला संबोधी प्राप्त झाली अशी बुद्धगया, जिथे बुद्धानं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं असं सारनाथ, जिथे बुद्धाचं परिनिर्वाण झालं असं कुशीनारा, आणि जिथं भगवंतांनी आपला आयुष्याचा मोठा कालावधी घातला, व्यतीत केला, ती श्रावस्ती, असे 5 शहर बुद्धाच्या जीवनामध्ये अतिशय मोलाचे. अशा या श्रावस्तीमध्ये एक अतिशय मोठा श्रेष्ठी आहे, खूप मोठा धनाढ्य आहे, कुठल्याही पैशाची कमतरता नाही. प्रसेनजीचा खजांची आहे, तो खजांची कॅशियर, ज्याला दिवाण म्हणतात पारंपरिक भाषेमध्ये, खजांची. अतिशय मोठा श्रेष्ठी आहे, अतिशय गर्भश्रीमंत आहे. पत्नी सुलक्षणा नावाची पत्नी आहे त्याला, पुण्यलक्षणा नावाची पत्नी आहे. काला नावाचा एक मुलगा आहे, काल नावाचा, आणि 3 मुली आहेत, महासुभद्रा, चूल सुभद्रा आणि सुमना. आता आपण विशाखाचं एक चरित्र पाहिलं होतं. विशाखाला एक लहान बहीण होती, सुजाता नावाची. आता विशाखा आपल्याला माहित आहे की ती अतिशय मोठी दानशूर महिला, आपण ज्याला म्हणतो उपासिका. आणि हा पुरुष ज्याला उपासक म्हणतो, हा अतिशय मोठे हे दानशूर व्यक्ती बौद्ध धर्मामध्ये. सुजाताचे विशाखाची जी लहान बहीण आहे सुजाता, एका ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की सुजाताचं लग्न सुद्धा अनाथपिंडकासोबत होतं. पण आता ही जी पुण्यलक्षण आहे, त्याची जी पत्नी आहे, ती मात्र राजगृहातला जो एक मोठा श्रेष्ठी आहे, महाधन त्याचं नाव, त्याची ती बहीण होती, धनपाल. धनपालची बहीण होती ही पुण्यलक्षणा. अशा प्रकारचं हे नातं होतं. आणि आपल्याला दुसरं एक, मी मागच्या एक प्रवचनात म्हटलं होतं की प्रसेनजित आणि बिंबिसार हे सुद्धा मेवणे होते. प्रसेनजीतची बहीण जी कौशल देवी होती, कौशला देवी, ही कौशल देवी बिंबिसारची पत्नी. तर हे असं एकमेकांचे राजे महाराजे, त्यांचे नाते, या सृष्टीचे नाते अतिशय मोठे. हा परिवार मोठा होता. आता मग या अनाथपिंडकाचं खरं जे नाव होतं ते सुदत्त होतं. वैश्य वर्णातला होता तो, व्यापारी, त्याचा धंदा होता, व्यापार करायचा, मोठा व्यवसाय होता. परंतु हा केवळ व्यापारी नव्हता, गर्भश्रीमंत नव्हता. हा सुदत्त नावाचा जो व्यक्ती आहे, त्याच्यासोबत त्याच्या हृदयामध्ये अतिशय मोठी करुणा होती. खूप लोकांना मदत करायचा तो. आणि या मदतीमुळं, म्हणजे अनाथ जे बालक आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, म्हणजे जे लोक गरजवंत आहेत, त्या सगळ्या लोकांना त्या आपल्या संपत्तीमध्ये तो वाटा करून द्यायचा, सहजपणे दान द्यायचा. आणि म्हणून पिंड म्हणजे भोजन. आपण कधी कधी सुत्तामध्ये वाचतो की भगवान पिंडपातासाठी बाहेर पडलेले आहेत. पिंड म्हणजे भोजन करण्यासाठी.
भिक्षाटनासाठी ते बाहेर पडले. तर पिंड म्हणजे भोजन आणि पिंडिक म्हणजे भोजन देणारा. कुणाला भोजन देणारा? ज्यांचं कुणी नाही. जे अनाथ आहेत. ज्यांचा कोणी नाही. अभी हिंदी में बोलते हैं कि जिसका कोई नहीं उसका भगवान है. ऐसा नहीं है वो. ऐसा नहीं होता. अनाथ पिंडिक है. जिसका कोई नहीं है उसका कौन है? अनाथ पिंडिक है. अशी ख्याती अनाथ पिंडिकाची होती. आणि म्हणून या सुदत्ताचं नाव, ज्याचं कोणी नाही त्याचा सुदत्त, त्याचा अनाथ पिंडक अशा प्रकारचं नाव झालं. आणि म्हणून जो अनाथांचं पालन पोषण करतो, जो कुठला सहारा नाही, बेसहारा महिला आहेत, पुरुष आहेत, बालकं आहेत, अशा सगळ्यांना सहारा देण्याचं काम, त्यांचं पालन पोषण करण्याचं काम हा सुदत्त करायचा. आणि म्हणून सुदत्त हे नाव त्या सृष्टीचं मागे पडलं आणि अनाथांचा नाथ, अनाथांचा पालन पोषण करता म्हणून अनाथ पिंडिक हे नाव सुदत्ताला मिळालं. आता कथा मग अशी पुढे जाते, की आपल्या मेव्हण्याच्या घरी म्हणजे राजगृहाला सुदत्त व्यापाराच्या निमित्तानं जातो आणि अनेकदा तो राजगृहाला जायचा. अनेकदा त्याचा मग आता मेव्हणा आल्यानंतर हा जो धनपाल आहे, हा अतिशय मोठी त्याची आवभगत करायचा, स्वागत करायचा. त्याचं अगदी जिथून आला तो वेशीच्या पासून त्याचं स्वागत करायचा. त्याच्या आगमनासाठी लोकांना पाठवायचा, त्याचं स्वागत व्हायचं, त्याचं अ, छोट्या-मोठ्या गोष्टीकडे लक्ष दिलं जायचं. अवभगत आपण ज्याला म्हणतो, पाहुणचार म्हणतो. आणि त्याचं स्थान पण तसंच होतं. अतिशय मोठा व्यक्ती होता. त्याचं स्वागत त्याच्या मानपानाला धरून व्हायचं आणि मेव्हणा आहे पुन्हा. पण काय झालं, या भेटीच्या वेळी मात्र त्याचं कुणीही स्वागत केलं नाही. म्हणजे अनाथ पिंडक ज्यावेळेस राजगृहाला गेला, त्याला काहीतरी वेगळं जाणवलं, की माझं कोणी स्वागत केलं नाही यावेळेस. माझ्या स्वागताला कोणी आलं नाही. माझा मेव्हणा धनपाल माझ्या आजूबाजूला जेव्हा यायचा, मला अवभग करायचा, पाहुणचार करायचा, विचारपूस करायचा, मला व्यवस्थित त्यांच्या घरात घेऊन जायचा. पण यावेळेस मात्र माझ्या स्वागताला कोणी आलं, मला कोणी विचारपूस केली नाही आणि ही सगळी लगबग श्रावस्तीमध्ये त्या धनपालच्या आजूबाजूला त्या सगळ्या गावामध्ये अतिशय मोठं प्रसन्न, जिकडं-तिकडं पताका लावलेल्या आहेत, जिकडं-तिकडं सडा रांगोळी काढलेल्या आहेत, जिकडं-तिकडं टापटीपणा, स्वच्छता. धनपाल मेव्हण्याच्या घरी अतिशय मोठा एखादा उत्सव किंवा एखादं लग्न कार्य असावं, अशा प्रकारची तयारी सुरू आहे. आणि मग याला काहीतरी चुकल्याचं सारखं वाटतं, की काहीतरी चुकलेलं आहे. आता आपण ज्यावेळेस आपण सासरी जातो आपल्या, आता असा जर अनुभव आला आपल्याला तर काय वाटेल? कसा अनुभव वाटेल आपल्याला? तर तसंच ते सुदत्ताला झालं. रुख-रुख झाली आणि सगळं इतकं मोठं जर लग्न कार्य असेल, तर मला काय विचारलं नाही, मला का सांगितलं नाही? धनपालनं मला साधी एक कानावर गोष्ट घातली नाही. इतकं मोठं सगळं हे वातावरण पाहून मग त्याला अतिशय मोठं आश्चर्य वाटलं. हे सगळं वातावरण पाहून. आणि मग धनपाल भेटतात तिथं, ते धावपळीत असतात. सगळ्याला आदेश देण्यामध्ये, सगळ्याला त्यांचं सगळं लोकांची व्यवस्था, सगळं खाणं-पिणं सगळ्यांचं हे सगळं मग धनपालची भेट होतं. मग त्यांचा काय नमस्कार, चमत्कार होतो आणि म्हणतात, "या महाराज, मी थोडासा व्यस्त असल्यामुळं तुमचं स्वागताला येऊ शकलो नाही." आणि मग त्या थोडासा जो पाहुणचार होत होतो. पण मात्र जी मनामध्ये बोचणी लागलेली आहे सुदत्ताच्या, ते बोलल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हतं.
महाराज म्हणजे धनपाल महाराज, हे काय सुरू आहे? मी नगरामध्ये प्रवेश करताना पासून पाहतोय सर्वत्र अगदी जिकडं-तिकडं शहर स्वच्छ करून टाकलेलं आहे. जिकडं-तिकडं पताका लावलेला आहे. जिकडं-तिकडं घरासमोर सडा रांगोळी आहेत आणि अतिशय मोठं हे सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि तुमच्या घरी तर ही व्यवस्था वेगळीच आहे. इतकं मोठं तुम्ही एखादं कार्य करत आहेत का? इतकं मोठं तुम्ही भोजनाची व्यवस्था करतायत. हा कुठला कार्यक्रम आहे? आणि मग धनपाल म्हणतो, की "हे श्रेष्ठी, माझ्या घरी बुद्ध येणार आहेत." काय म्हणालात? "हे श्रेष्ठी, हे अनाथपिंडक, माझ्या घरी उद्या सकाळी बुद्ध येणार आहेत." आता दोनदा बुद्ध शब्द उच्चारल्यानंतर सुद्धा अनाथपिंडकाचं समाधान झालं नाही. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विचारतो अनाथपिंडक धनपालला, "श्रेष्ठी, काय म्हणालात तुम्ही? कोण येणार आहे तुमच्या घरी?" तर उद्या सकाळी माझ्याकडे भिक्षू संघासह भगवान बुद्ध माझ्या घरी भोजनदानासाठी येतात. आणि मग तीनदा शब्द ऐकल्यानंतर बुद्ध, बुद्ध, बुद्ध श्रद्धेचं बीज आपण ज्याला म्हणतो. अनाथपिंडकाच्या हृदयामध्ये या शब्दाबद्दल इतकं मोठं आघात श्रद्धा निर्माण झाली, की पुन्हा एकदा चौथ्यांदा त्याने विचारलं कारण त्याला बुद्ध येणार आहेत हेच अतिशय मोठं अनाकलनीय होतं, अतिशय मोठं विस्मयकारक होतं, अतिशय मोठं आश्चर्यकारक होतं. का? कारण त्यांनी त्याचा जो राजपुरोहित होता, म्हणजे प्रसंजीतचा राजपुरोहित जो होता, त्याच्याकडून ऐकलेलं होतं त्यांनी. काय ऐकलं होतं? की या जगामध्ये बुद्धाचं उत्पन्न होणं अतिशय दुर्लभ आहे. धम्मपदामध्ये गाथा आपण पाहिली का नाही? म्हणजे मनुष्य जन्म लाभणं हे दुर्लभ आहे. पहिल्यांदा. दुसऱ्यांदा मग ह्या मनुष्य जन्म लाभल्यानंतर धम्माच्या सहवासात जाणं, धम्म श्रवण करणं त्याच्या महादुर्लभ आहे. आणि अतिदुर्लभ ज्याला म्हटलेलं आहे, की या भूमीवर बुद्ध निर्माण होणं हे अतिदुर्लभ आहे. हे सुदत्तानं त्या त्याचा जो राजपुरोहित त्या काळातला प्रसंजीच्या काळातला त्या राज्याचा त्याच्याकडून ऐकलं होतं, की बुद्ध जगामध्ये निर्माण होणं, उत्पन्न होणं हे अतिशय कठीण आहे, दुर्लभ आहे. कधीतरी हजारो वर्षामध्ये एखादा बुद्ध या पृथ्वीतलावर निर्माण होतो. आणि असा हा दुर्लभ मनुष्य बुद्ध इथं मला उद्या भेटणार आहे. हे अतिशय मोठं विस्मयकारक शब्द हृदयामध्ये इतका भिडला आणि तो सातत्यानं तीनदा नव्हे, चौथ्यांदा, पाचव्यांदा, "धनपाल तुम्ही काय म्हणत आहेत हे? तुम्ही जे म्हणताय ते खरंच आहे का?" कारण मी असं ऐकलंय, की या पृथ्वी तलावावर बुद्धाचा जन्म होणं, बुद्धाचं अवतरणं, बुद्धाचं उत्पन्न होणं, हे अतिशय मोठं, अति दुर्लभ आहे. दुर्लभ शब्द आहे तो, कठीण नाही. अतिशय जगातली ही दुर्मिळ घटना आहे. आणि मग हा श्रद्धावान मनुष्य, हा व्यक्ती वारंवार विचारणा करून मग आश्वस्त होतो, की माझ्या मेव्हण्याच्या घरी उद्या बुद्ध पुरुष येणार आहे. बंधू आणि भगिनींनो,
सुदत्ताला ज्या पद्धतीनं बुद्धाचं अतिशय मोठं महत्व जाणलेलं. आधुनिक काळामध्ये, आधुनिक भारतामध्ये जिथं बुद्धाचा धम्म, बुद्ध नामशेष झालेला होता. जिथं बुद्धाचं नाव कोणी घेत नव्हतं. या सगळ्या अखंड भारतामध्ये जिथं-जिथं म्हणून ही भूमी आहे, त्या सगळ्या भूमीमध्ये जिथं बुद्धाचं अस्तित्व आहे, जिथं-जिथं कुदळ मारली तिथं-तिथं बुद्धाचे अवशेष आहेत. अशा या बुद्धाच्या भूमीमध्ये बुद्धाचं नाव घेणारा कोणी उरलेला नव्हता. आणि म्हणून 500 वर्ष भारताची जी अधोगती झालेली आहे, ज्याला मध्ययुग म्हटलं जातं भारताचा. आणि म्हणून 500 वर्ष म्हणजे आता हे आपण जे 19वा म्हणतो, 19च्या मागे जर आपण 500 वर्ष गेलो तर 15व्या किंवा 14व्या शतकापासून भारताचा हा अतिशय मोठा काळा भाग आहे. अंधकारमय युग आहे ते भारताचं. का झालं? कारण या भारताच्या भूमीतून ब्राह्मणांनी, प्रतिक्रांतीच्या सगळ्या समर्थकांनी बुद्धाला हद्दपार केलं. आणि म्हणून जिथं-जिथं बुद्ध नाहीत, तिथं-तिथं अशी विपन्नावस्था आहे, जगाची दुर्दशा झाली. सिरिया, आपण सगळ्यांनी नाव ऐकलेलं असेल. इसिस, तालिबान म्हणजे हे कुणाला मारत आहेत? त्यांच्याच भावांना मारत आहेत. आणि म्हणून जिथं-जिथं बुद्धाचा अभाव आहे, मग तो भारतामध्ये 500 वर्ष असेल किंवा आता इराण, इराक, अमिरात, सिरिया हे सगळे अरब कंट्री जे भांडत आहेत, शिया आणि सुन्नीवरून, इतकं मोठं त्यांचं भांडण आहे की तिथं रक्तपात, लाखोच्या संख्येनं बॉम्बस्फोट करतात आणि हल्ला करतात आणि आपल्याच भावांना, मुस्लिम लोकांना, तिथं मरणारे बौद्ध नाहीत, तिथं मरणारे ख्रिश्चन नाहीत, तिथं मरणारे हिंदू पण नाहीत. तिथं मरणारे कोण आहेत? मुस्लिम आहेत. आणि म्हणून जिथं बुद्धाचा अभाव आहे, तो भारत असेल किंवा इतर देश असतील, जिथं-जिथं बुद्धाचा अभाव आहे, बुद्ध शब्दाचा अभाव आहे, तिथं-तिथं विनाश अटळ आहे. हे जोपर्यंत जगाच्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून अशा भारतातून हद्दपार झालेल्या, लुप्त झालेल्या बुद्धाला पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचं काम, पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचं काम महान बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून ही जी श्रद्धा आहे, अनाथपिंडकाची असेल, तत्कालीन सगळ्या बौद्ध लोकांची, त्या काळातल्या अनुयायांची असेल किंवा आधुनिक जगामध्ये बाबासाहेबांची श्रद्धा अतिशय मोठी बुद्धाबद्दलची. म्हणजे जगातला पहिल्या नंबरचा विद्वान असलेला हे हे जे व्यक्तिमत्व आहेत, महापुरुष आहे, या महापुरुषानं श्रद्धेच्या पोटी असं म्हटलेलं आहे की मी बुद्धाचा 1000वा भाग सुद्धा नाही. काय म्हणतात बाबासाहेब? म्हणजे ज्यांची गणना जगातल्या पहिल्या जे काही महापुरुष आहेत, जगातल्या दिशा देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, अशा टॉपच्या विद्वानांना असं व्यक्तमत केलेलं आहे की मी बुद्धाचा 1000वा सुद्धा भाग नाही. याला श्रद्धा म्हणतात. आणि म्हणून 14व्या वर्षी जे ठाण मांडलं होतं मनामध्ये आणि आपल्या संकल्पामध्ये की मी आज जरी बालक असलो तरी भविष्यामध्ये मात्र मी समतेचं राज्य निर्माण करेल आणि ती समता बुद्धाची असेल.
आणि म्हणून श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर काय करू शकतो, हे आपण अनाथपिंडकाचं उदाहरण पाहू शकतो. सारीपुत्ताचं बघू शकतो, मोगलांचं बघू शकतो, आनंदचं बघू शकतो. महाकाश्य सगळेच आपण हे जे महापुरुष आहेत आणि पाश्चिमात्य जगामध्ये हां, 15-16 वर्षाचा युवक ज्याला टीन एजर्स म्हणतो आपण. युवक पण नाही तो अजून. टीन एजर्स 17 वर्षाचे हुइनेचं सुत्त वाचलं त्यांनी आणि वज्रछेदिका पारमिता सुत्त वाचलं. बुद्धाबद्दलची आगाध श्रद्धा निर्माण झाली आणि या श्रद्धेच्या पोटी तो मुलगा भंते संरक्षित झाला. आणि म्हणून धम्म मार्गावर श्रद्धा आपल्याला अतिशय मोठं आपल्या जीवनाचं अधिष्ठान ठरवते. ती श्रद्धाच आहे की आपल्याला प्रज्ञेकडे घेऊन जाते. ती श्रद्धाच आहे जी आपल्यामध्ये वीर्य निर्माण करते. ती श्रद्धाच आहे की ज्याच्यामुळं आपल्यामध्ये सम्यक दृष्टी निर्माण होते. ती श्रद्धा अनाथ पिंडकामध्ये निर्माण झाली. आता मग किस्सा काय सांगतो बघा. हा शब्द ऐकल्यापासून धनपालच्या मुखातून की माझ्या घरी उद्या भिक्षू संघासह बुद्ध येत आहेत, हा शब्द ऐकल्यापासून सुदत्ताचं मन अतिशय विचलित झालं. उद्या येणार आहेत. उद्या कधी येतो? येतो उद्या. आणि म्हणून अशा श्रद्धावान माणूस उद्याची वाट बघत नाही. कबीरानं सुद्धा म्हटलेलं आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर. उद्याची कोण वाट बघणार आहे? दिवसभर शोध घेत राहिला की बुद्ध कुठं आहेत? कारण इतका तो बेधुंद झाला होता, बेहोश झाला होता बुद्ध शब्दानं. बुद्ध मला भेटता आला पाहिजे. तू उद्याची कुठं वाट बघत बसता? याला विचार, त्याला विचार, सगळे आपापल्या कामामध्ये कोण बोलण्यासाठी तयार नाही. आणि असं म्हणतात, हे बुद्ध कुठं आहेत, बुद्ध कुठं आहेत विचारता विचारता संध्याकाळ झाली. आता दुपारी गेला असेल, कारण श्रावस्तीपासून राजगृहाला जाण्यासाठी सकाळी प्रवास केला असेल, दुपारपर्यंत आला असेल आणि विचारता विचारता संध्याकाळ झाली. आणि मग एकानं सांगितलं की भगवान एका शीतवनामध्ये आहेत. भगवान कुठं आहेत? शीतवनामध्ये आहेत. शीतवन कुठं आहे? तर वेशेच्या बाहेर आहे. जे राजगृहाची जी काही सीमा असेल त्याच्या बाहेर आहेत. आणि आता आता तुला भेटता येणार नाही. भगवंताला भेटता येणार कारण आता सगळ्या राजगृहाच्या ज्या सीमा आहेत त्याचे दरवाजे बंद झालेले आहेत. आता उद्या सकाळीच भेटावं लागेल. दिवे लागणी झाली, अंधार पडला. झोपण्याचा प्रयत्न करतो सुदत्त, पण अनाथ पिंडिकाला झोप येत नाही. झोप कशाची येते? आपल्याला एखादी चांगली चांगली बातमी जर कळाली, बघा आपल्या जीवनामध्ये अत्यानंदाची जर तुम्हाला एखादी बातमी कळाली तर रात्रभर झोप येत नाही. कधी दिवस उजाडतो आणि कधी ते करतो. एखादा 10 वर्षापासून प्रयत्न करतोय नोकरीसाठी, नोकरीसाठी परीक्षा देतोय, सगळं करतोय आणि त्याला जर एखादा कॉल आला की उद्या तुम्ही त्या तुमची जी अपॉइंटमेंट आहे तुम्ही हजर राहा, त्याला रात्रभर झोप येत नाही. ही त्याची उत्कंठा आहे. ज्याच्यासाठी अट्टहास केला, ज्याच्यासाठी वर्षानुवर्ष प्रतीक्षा केली, आता ते प्राप्त होत आहे या विचारांना झोप येत. मला फोन आला, मला सांगितलं की तुमची धम्मचर्य दीक्षा होणार आहे. मला रात्रभर झोप नाही. 2000 ची कथा आहे ती.
आपल्या जीवनातले असे अनुभव असतात. सुदत्ताचं तसंच झालं. रात्रभर त्याला झोप लागली नाही. मध्यरात्रीच उठला. पूर्वेला पाहतो थोडंसं असं काहीतरी अंधार कमी झाल्यासारखं वाटत आहे, पण पूर्णपणे अंधार झाला नाही. उठला तो. पाहतो तर जिकडं-तिकडं ते ज्या दिवे लावलेले आहेत, त्या काळातले दिवे म्हणजे तेलावरचे दिवे. राजगृह आहे, राजधानी आहे. रस्त्यावरचे दिवे हळुवारपणे आता विझण्याच्या बेतामध्ये आहे. सगळे दारं बंद आहेत. पश्चिमेचं दार बंद आहे. पूर्वेचं दार बंद सगळे पण इकडं दक्षिणेचा एक राजगृहाचा दरवाजा उघडा आहे. जे औरंगाबाद शहरामध्ये राहतात त्यांना माहीत आहे बडकल गेट आहे. दरवाजा बंद केला की बाहेर यायचं काम नाही. बारापुल्ला गेट आहे. बंद केलं की बाहेर येण्याचं काम नाही. हे जे शहर सुरक्षित करण्याचे त्या काळातले जे काही तटबंदी होती. मोठ्या-मोठ्या भिंती बांधल्या जायच्या आणि अ, जेवढ्या काही दिशा होत्या, जेवढे काही रस्ते व्हायचे ते सगळे बंद करायचे रात्री. पण हा मध्यरात्री उठला आणि शोधू लागला. एखादा दरवाजा उघडा दिसतो का? आणि खरंच त्याला दिसलं, की दक्षिण दिशेमध्ये एक दरवाजा उघडा आहे. आता अंधार आहे. विशेष म्हणजे त्या दिशेला कुठलाही दिवा लावलेला नाही. सतार दरवाजा उघडा आहे आणि अंधार आहे. तो तशाच अंधारामध्ये, तशाच अवस्थेमध्ये पुढे जातो. किती ओढ आहे. आणि मग जसा-जसा तो त्या सीमेच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर गेला, त्याला दिसू लागलं. काय दिसू लागलं? की मी कुठं आलेलो आहे? मी स्मशानभूमीमध्ये आलेलो आहे. भयान अंधार आहे. जिकडं-तिकडं ते रातकिडे जे आहेत ते आवाज करत आहेत. कुठेतरी कुत्रा भुंकत आहे. कुठेतरी कसला वेगवेगळे आवाज, विचित्र आवाज येत आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये थर्र झालं. आता सृष्टी असला, माणूस असला तरी भीती सगळ्यामध्येच असते. बुद्धाला सोडलं तर भीती सगळ्यामध्येच आहे. मृत्यूची भीती सगळ्यामध्येच आहे. थर्र झाला आणि काय करावं? क्षणभर थांबला. पुढं जावं का नाही? स्मशान आहे. प्रेत जळत आहे. आणि अशा या सगळ्या भयान वातावरणामध्ये अंधकार आहे, रातकिडे एक आवाज करत आहेत, कुत्रे ओरडत आहेत, जिकडं-तिकडं भयान शांतता आहे. आणि अशामध्ये मी वाट तर चुकलो नाही. क्षणभर थांबला आणि अतिशय मोठा भयभीत झाला. घामाघूम झाला. काय करावं? पाठीमागं यावं का? परत जावं का आपल्या जिथं आपण आसरा घेतलाय तिथं? म्हणजे त्याचं जे काही राहण्याचं ठिकाण आहे. एक जाहिरात येते का नाही ड्यूक्सची, "डर के आगे जीत है." अनाथ मिंडक तसाच थांबला. भीतीला त्यांनी नाहीसं केलं आणि आता बाहेर पडलोय, आता परत जाण्याचं काय कारण? जे होईल ते होईल. एक तर बुद्ध भेटतील किंवा मृत्यू होईल. अशा या अतिशय ठाम निश्चयानं अनाथ पिंडक पुढे चालत राहिला. स्मशान निघून गेलं आणि पुढे जाता-जाता भगवान ज्या शीतवनामध्ये आहेत, त्या अंधारामध्ये बुद्धाच्या त्या शीतवनामध्ये एक दिवा त्यांना दिसला. अनाथ पिंडकाला. बुद्ध संक्रमण करताना दिसले. बुद्ध 3 वाजता उठायचे. म्हणजे 12 ते 3 हा जो प्रहर आहे, या प्रहरी एकच प्रहर बुद्ध आराम करायचे आणि 3 वाजता उठायचे. दुरूनच पाहतो, हा येत आहे आता तिकडून, तर
बुद्ध संक्रमण करत आहेत. पुढे जातो, एकमेकाचं दर्शन दोघांना होतं. सुदत्त बुद्धाला पाहतो, बुद्ध सुदत्ताला. आता बुद्ध म्हणतात, "ये सुदत्त." याच्या अगोदर दोघांची भेट झालेली नाही. बुद्धानं कधी सुदत्ताला पाहिलं नाही, सुदत्तानं कधी बुद्धाला पाहिलं नाही आणि बुद्ध म्हणतात, "ये सुदत्ता." आता अनाथ पिंडक आपलं सुदत्त हे नाव विसरून गेलेला होता. त्याला कोणी सुदत्त म्हणून आता कोणी संबोधत नव्हतं, त्याला कोणी हाका मारत नव्हतं, त्याला त्या नावानं कोणी बोलवत नव्हतं. प्रत्येक जण अनाथ पिंडिक नावानंच त्याला संबोधित करायचं. आणि हे सुदत्त म्हटल्यानंतर याच्या पुढं काही राहिलंच नाही. कधी-कधी बघा आपल्याला जर कोणी अनोळखी आपल्यासाठी तो अपरिचित आहे, पण त्यांनी जर आपलं नाव घेऊन विचारलं, तर आपल्याला किती मोठं वाटतं, की माझं नाव घेऊन त्यांनी विचारलं. म्हणजे आपली दखल घेतलेली आहे त्यांनी. हे अतिशय महत्वाचं आहे. कधी-कधी खूप त्याचं सगळं दिसतं आपल्याला. चेहरा दिसतो, ओळखीचा दिसतो, पण त्याचं नाव आठवत नाही. काळेची स्मृती आहे आपल्यामध्ये. बघा कधी-कधी वाटतं, की अरे माझ्या जिभेवर त्याचं नाव आहे, पण मला आठवत नाही. काळेची स्मृती मोठी असते, त्याचं शरीर आपल्याला ओळखीचं असतं, त्याचं सगळं दिसतं, की अरे हा मी ओळखतो, पण त्याचं नाव नाव हे मनामध्ये असतं, संस्कारामध्ये असतं. हे अतिशय मोठं आहे. आणि म्हणून एखाद्याला नाव घेऊन त्याला संबोधन करणं, हे त्याची दखल घेणं आहे, त्याला ओळखणं आहे, त्याला अतिशय मोठं सन्मान देणं आहे. आणि म्हणून हे सुदत्ता म्हटल्यानंतर सुदत्ताला इतका मोठा आनंद झाला, की ज्याची प्रतीक्षा करत होतो. वर्षानुवर्ष एकतर मला असं वाटत होतं, की बुद्ध या जगावर, या जगाच्या पृथ्वी तलावर, या जगामध्ये अस्तित्वामध्ये नाहीत आणि जेव्हापासून कळालं, की बुद्ध येणार आहेत, तेव्हापासून तो अगदी एक क्षणभर बुद्धाच्या स्मृतीपासून, बुद्धाच्या त्या विचारापासून एक क्षणभर सुद्धा तो बाजूला झाला नाही. आणि मग बुद्धाचं दर्शन घेतलं. बुद्ध पण संक्रमणाच्या ठिकाणाहून खाली आले. मग अनाथ पिंडकानं वंदन केलं बुद्धाला. आणि मग जो काही वार्तालाप झाला, बुद्धानं अतिशय मोठी तिथे एक शिकवण दिली. काय शिकवण दिली? शिकवण हीच दिली, की तो तुझा जो व्यापार आहे, तू जे धन कमवतो, तू करतच आहे. तू समाजसेवा करताय, लोकांसाठी कल्याणाची भावना करत आहे, तू लोकांना, अनाथांना दान देत आहे, त्यांच्या सुखामध्ये तू वाढ करत आहे. आणि म्हणून गृहस्थ लोकांनी प्रामाणिकपणानं आपलं काय केलं पाहिजे? आपली धनसंपत्ती वाढवली. म्हणजे सिगालवा सुत्तामध्ये जे बुद्धानं गृहस्थासाठी शिकवण दिलेली आहे, ती शिकवण बुद्धानं अनाथ पिंडकाला दिली. की आपल्या मेहनतीनं, आपल्या परिश्रमानं, आपल्या घामाच्या परिश्रमानं आपण आपली संपत्ती कमावली पाहिजे. आपल्या बायका मुलांचा सांभाळ केला पाहिजे. आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि आपल्या मिळकतीचा एक हिस्सा लोकांच्या हितासाठी आपण खर्च केला पाहिजे. जो अनाथ पिंडक पूर्वीपासून देत होता आपल्या मिळकतीचा एक भाग, एक हिस्सा लोकांच्या हितासाठी. पे बॅक टू सोसायटी. कारण ज्या समाजानं आपल्याला घडवलेलं आहे,
त्या समाजाचं ऋण फेडता आलं पाहिजे, हे बुद्धानं अनाथ पिंडकाला सांगितलं. बाबासाहेबांच्या सगळ्या कार्यकर्तृत्वानं इतका मोठा समाज झाला, पण काही नतद्रष्ट असे आहेत की बाबासाहेबांच्या जयंतीला जर कोणी वर्गणी मागितली तर त्याला ₹100 देत नाहीत ते, पण मंदिरामध्ये जाऊन मात्र हजारो रुपयांचं दान ते टाकतात, दक्षिणा टाकतात. मग असे काही नतद्रष्ट लोक आंबेडकरी समाजामध्ये जन्मलेले आहेत, हे अतिशय मोठं दुर्भाग्य. कारण आपण सर्वजण धम्मचारी धम्ममित्र ज्यावेळेस दानासाठी बाहेर फिरतो, आम्ही एका गृहस्थाच्या घरी गेलो. कलेक्टर ऑफिसमध्ये चांगल्या पदावर माणूस होता. बुद्धायन घेऊन गेलो आम्ही. मी आणि हर्ष होतो. नुकताच ऑफिसहून आलेला होता. हातपाय तोंड धुवायला गेला होता. आम्ही जाऊन बसलो घरामध्ये. वाटलं मोठा माणूस आहे, मी नाव घेणार नाही. बाबासाहेबांचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्यसाई बाबाचा फोटो आहे. तिथं बाजूलाच भिंतीवर आपण जसे बाबासाहेबांचे आणि बुद्धाचे फोटो लावतो. ते पाहिल्या धस्स झाला आम्हाला. आम्हाला वाटलं आम्ही चुकीच्या माणसाकडे आलो. आणि हा बाबा बाथरूम मधून टायवेल गुंडाळून आला, अगरबत्ती हातामध्ये. कुणाला लावतो पहिल्यांदा? पहिल्यांदा सत्यसाई बाबाला अगरबत्ती लावतो. बुद्धानं जे सांगितलेलं आहे अनाथ पिंडकाला, की समाजासाठी आपल्या मिळकतीचा काही भाग आपल्याला देता आला पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला मिळकतीचा 20वा हिस्सा, 20वा म्हणजे 5%, ₹100 आपली कमाई असेल तर ₹5 आपण समाजासाठी दिलं. तिबेटियन लोक 40% देतात. म्हणजे ₹100 स्वेटर विकून जर त्यांनी मिळकत केली असेल, तर त्या ₹100 स्वेटर मधले ₹40 ते धम्मासाठी देतात, समाजासाठी देतात. 2 महिन्याचा व्यवसाय आहे त्यांचा थंडीचा. त्या 2 महिन्यामध्ये ते 10 महिन्याची कमाई करतात आणि कमाईतला 40% भाग धम्मासाठी देतात. आणि म्हणून अनाथ पिंडकाचं आपण चरित्र अभ्यासत असताना देणं कुणाला देत आहोत आपण? बाबासाहेबांनी कुणाला दिलं? मुलांना दिलं का? पत्नीला दिलं का? कुणाला दिलं बाबासाहेबांनी? आणि म्हणून देणं हा अतिशय तरल आणि उच्चतम गुणधर्म आहे, की जे अटॅचमेंट आहे बुद्धानं ते सांगितलेलं आहे, की अनाथ पिंडका 7 प्रकारच्या आसक्ती आहेत. उपादान, उपादान संग्रह करणं, माझं माझं मला मला. या पहिल्या भेटीमध्ये अनाथ पिंडकाला बुद्धानी 7 उपादानाची उपदेश केलेला आहे. काम उपादान अतिशय मोठा आपल्या जीवनातला असतो. लैंगिक तृष्णा आपण ज्याला म्हणतो, अतिशय मोठा उपादान आहे. स्व आसक्ती, स्व उपादान आपण ज्याला म्हणतो, मी आणि माझं, अतिशय मोठा उपादान आहे.
म्हणजे लैंगिक उपादान, ज्याला तृष्णा म्हणतो, लैंगिक तृष्णा, कामतृष्णा आपण ज्याला म्हणतो, पहिली. दुसरी स्व आसक्ती ज्याला म्हणतो, स्व उपादान, मी आणि माझं, त्याच्याशिवाय मला काय घेणं देणं नाही. त्या माणसाला म्हटलं, "सर आम्ही बुद्धायन आणलं." त्यावेळेस मला वाटतं 10 का ₹12 किंमत असेल बुद्धांची, ₹15 असेल जास्तीत जास्त. सॉरी, मला वाटतं त्यावेळेस केवळ 6 का ₹7 होतो बुद्धांची. कारण त्यावेळेस आम्ही धम्ममित्र होतो. म्हणजे एखादा माणूस ₹6-7 बुद्धायन घेत नसेल आणि सत्यसाईबाबाला अगरबत्ती रोज लावत असेल. हे जे उपादान आहे, स्व आसक्ती, मी आणि माझं, मला समाजाचं आणि मला काही घेणं देणं नाही. ज्या समाजानं आपल्याला वाढवलं, ज्या समाजानं आपल्याला बुद्धं शरणं गच्छामी शिकवलं, ज्या समाजानं प्रत्येक वेळी आपल्याला धावून मदत केली आपल्या दुःखामध्ये, आपल्या अडचणीच्या वेळी, त्या समाजाला जो विसरतो तो कृतघ्न ठरतो. हे जे 7 उपादान आहेत. नंतर दृष्टी उपादान. आता दृष्टीमध्ये शीलवत परामर्श आहे. व्रत वैकल्यानं सर्वश्रेष्ठ मानणं, दुसरं काही नाही. करत राहणं, काही प्राप्त होणार नाही त्याच्यातून. सत्काय दिट्टी आहे. शीलवत परामर्श आहे. मिथ्या दृष्टी आहे. दृष्टी परामर्श आहे. असे हे जे उपादान जे आहेत, आज भारतामध्ये काय चाललेलं आहे? व्रतवैकल्य, शीलवर परामर्शाचं अतिशय मोठं स्तोम भारतामध्ये, आजच्या वर्तमान भारतामध्ये नदीची पूजा केली जाते. लाखो लिटर तेल तिथं वाहिल्या जातं त्या दिव्याच्या माध्यमातून. व्रतवैकल्यात शीलवत परामर्श. मी आणि माझं, दृष्टी परामर्श आपण ज्याला म्हणतो. दृष्टी परामर्श म्हणजे माझ्यासारखा जो विचार मी सांगतो, तो विचार मी दुसऱ्याचा मान्य करणार. भारताची जी विभिन्नता आहे, भारताचं जे मोठेपण आहे, ते हेच आहे की अनेक संस्कृतीचा मिलाप भारतामध्ये आहे. विभिन्नता आहे. अनेक धर्म आहेत, संस्कृती आहेत, अनेक रीतिरिवाज आहेत, अनेक भाषा आहेत. या सगळ्यांनी भारत समृद्ध झालेला आहे. परंतु माझाच विचार श्रेष्ठ, असं जर आपण म्हटलं तर ती दृष्टी परामर्श आहे. दुसरे विचार माझ्या विचारापुढे कुठलेही माझ्या अस्तित्वामध्ये, माझ्या विचारामध्ये बसत नाहीत. मी त्यांना नष्ट करतो. अशा प्रकारचे हे जे उपादान आहेत, हे बुद्धानं अनाथ पिंडकाला सांगितले. काम उपादान, स्व उपादान, ज्याला आपण सत्काय दिट्टी म्हणतो, शीलवत परामर्श. या उपादानातून ज्यावेळेस मनुष्य मुक्त होतो, त्यावेळेस तो समाजाला काहीतरी देतो. नाही तर कुटुंबासाठी तर सगळेच करतात. प्राणी मात्र आपल्या कुटुंबासाठी करतात, आपल्या पिलासाठी करतात. आपल्या मुलाबाळासाठी, पत्नीसाठी सगळं जग करतो. पण कुटुंबाच्या बाहेर माणसं आहेत. त्यांना सुद्धा गरज आहे, त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना कल्याणाची आवश्यकता आहे. असा विचार या उपादानावर जो काम करतो, तो विचार करतो, तो त्या पद्धतीने जीवन जगतो. आणि मग अनाथपिंड म्हणतो, भगवंत, उलट असलेलं पात्र सुलट करावं. अंधारामध्ये एखादा दिवा लावावा,
तशा पद्धतीनं तुम्ही माझ्या जीवनामध्ये प्रकाश लावलेला आहे, दिवा लावलेला आहे. भांडं सुलटं केलेलं आहे. आणि आजपासून मी तुमचा अजन्म उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. आणि मग बुद्ध तिथंच त्याला दीक्षा देतात. की सुदत्ता, तू आजपासून माझा अजन्म उपासक आहे. हा सगळा प्रसंग झाला. आणि मग दुसऱ्या दिवशी हं, हे सगळंच आपल्याला माहित आहे. बुद्ध आले. अतिशय मोठं संघासहित तिथं आगमन झालं. पण एक एक किस्सा राहिला. त्या संध्याकाळचा, त्या प्रहरीचा. भगवान, माझ्या श्रावस्तीमध्ये आपलं आगमन व्हावं. हे सगळं तिथं दोघांचं चालू आहे. पहिल्या भेटीमध्येच. तुम्ही आता जसं राजगृहामध्ये आलात, भगवान तुम्ही श्रावस्तीमध्ये यावं. हे निमंत्रण देतो आणि मग दोघांची मग आपापले निरोप घेतात आणि मग सुदत्ता आपल्या ह्याच्यात जातो निवासामध्ये, भगवान आपल्या कुटीमध्ये जातात. हा सगळा आता मग दुसऱ्या दिवशी काय होतं? दुसऱ्या दिवशी सुदत्त खूप आनंदित असतो. माझ्या श्रावस्तीमध्ये बुद्ध येणार आहे, श्रावस्तीमध्ये बुद्ध येणार आहे. आणि मग आनंदला भेटतो, सारिपुत्ताला भेटतो. आणि त्यांना सांगतो की बुद्धानं माझं निमंत्रण स्वीकारलेलं आहे. बुद्ध श्रावस्तीमध्ये येणार आहे. तर त्यांच्या स्वागतासाठी मी काय करू? सारिपुत्त म्हणतात, बघा हे आपल्यासाठी महत्वाचं आहे खूप. सारिपुत्त म्हणतात, भगवान बुद्धांना मी एक त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा सांगण्याचा प्रयत्न करतो. असताना काय गोष्टी आहेत बघा, की भगवान श्रावस्तीला येतील पण त्यांच्या निवासाची व्यवस्था. भगवान गोंधळामध्ये राहत नाहीत. आता इथं राजगृहामध्ये वेशेच्या बाहेर आहेत. जी सीमा आहे राजगृहाची त्याच्या बाहेर आहेत. अगदी स्मशानाच्या बाहेर जे काही शीतवन आहे तिथं त्यांचा मुक्काम. आणि हे अनाथपिंड का, जर तुला श्रावस्तीमध्ये बुद्धाला बोलवायचं असेल तर बुद्धाच्या निवासाची व्यवस्था, त्यांच्या आरामाची व्यवस्था कशी करायला पाहिजे. सारिपुत्त काय म्हणतो, ते असं स्थान निवड की जे शहरापासून दूर नसेल आणि शहराच्या जवळ पण नसेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जिथं येण्या जाण्यासाठी सहज आपल्याला सुविधा प्राप्त होतील. तिसरं, जिथं अनेक लोकांना येण्यासाठी सहज उपलब्धता निर्माण होईल. म्हणजे जे लोक येतील बुद्धाच्या दर्शनाला सहजपणे त्यांना येता येईल अशी जागा तू निवड. चौथी, परंतु तिथं जास्तीची गर्दी होता कामा नये. गर्दीचं ठिकाण असू नये. रात्री तिथं म्हणजे दिवसा गोंधळ झाला नाही पाहिजे, भीड नाही झाली पाहिजे, गर्दी नाही झाली पाहिजे आणि रात्री तिथं शोर झाला नाही पाहिजे. हल्ला गुल्ला नाही झाला पाहिजे रात्रीच्या वेळी. रात्री कोण असतात? दारू पिऊन मग जे लोक असतात हे शोर ओरडतात, काही पण बोलतात. तर असा हा रात्रीचा सुद्धा तिथं हल्ला गुल्ला झाला नाही पाहिजे. त्याच्यानंतर ते सांगतात की जिथं वातावरण अतिशय मोठं शांत आणि निर्जन असेल, लोकांची तिथं जास्त वर्दळ नसेल. आणि त्याच्यानंतर सांगतात की जिथं लोकांचं जास्त घाई गोंधळ, गडबड गोंधळ आणि जास्त रहदारी असता कामा नये. आणि जिथं ध्यान साधनेला अनुकूल वातावरण असेल, अशा साधारणतः एक 7 ते 8 गोष्टी सारिपुत्त अनाथपिंडकाला सांगतात. झालं आता. राजगृहाचं सगळं आटपलं. भगवंताला निमंत्रण दिलं आणि मग अशा ह्याच्यामध्ये येताच बघा, राजगृहातून श्रावस्तीकडे येताच इतका मोठा आनंद आहे अनाथपिंडक आणि येताच अनेकांना तो दान देतो. म्हणजे राजगृह ते श्रावस्तीचा मार्ग बुद्धाला अडचणीचा ठरू नये म्हणून
वेळोवेळी त्याचे जे काही दासदासी आहेत, त्याचे जे सेवक आहेत, सगळ्यांना सूचना देतो, की इथं तलाव निर्माण करा, इथं झाडं लावा, इथं व्यवस्थित करा. टप्प्या-टप्प्याने जेव्हा भगवान येतील त्यांना राहण्याची सुविधा झाली पाहिजे. हे सगळी रस्त्यामध्ये व्यवस्था करता मग श्रावस्तीमध्ये तो शोध घेतो. श्रावस्तीच्या आतमध्ये प्रवेश करण्या अगोदरच त्या रस्त्यावर एका बाजूला त्याला अतिशय मोठं चांगलं एक बाग दिसते. जिथं सारीपुत्तांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अतिशय सगळ्या तिथं व्यवस्थित उपलब्ध आहेत. ना लोकांचा गोंगट आहे, ना लोकांची रहदारी आहे, ना तिथं कोणी रात्री येणार नाहीत, ना दिवसा येणार नाहीत. परंतु श्रावस्तीपासून जवळ लोकांना सहज येता जाईल आणि शांततेचं ठिकाण. ती बाग बघून अतिशय प्रसन्न झालं आणि तिथल्या तिथं त्यांनी निसंकल्प केला, की काही जरी झालं, तर हे घेतल्याशिवाय मी राहणार नाही. विचारपूस केली कुणाचं आहे? हे राजकुमार जेथचं उद्यान आहे. राजकुमार जेथकडे जातो. राजकुमार जेथ असा आहे. भगवान बुद्ध आता श्रावस्तीमध्ये येणार आहेत. आणि त्यांच्या राहण्याचं ठिकाण म्हणून मला हे तुमचं बाग, मला ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टींनी युक्त हे तुमचा बगीचा आहे. तुमचं हे वन आहे. जितकुमार म्हणतो मला विकायचंच नाही, तू कशाला आला? मला विकायचंच नाही, तर तू पुढचा प्रश्नच नाही. पण हा हट्टाला पेटलेला आहे. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, तुम्ही काही करा, पण मी ते घेतल्याशिवाय जाणार नाही. खूप वेळ तिथं घासाघाशी होते दोघांची. आणि मग चिडून जाऊन जेतकुमार म्हणतो, "तू इतका मोठा अट्टहास करत आहे, इतका मोठा हट्टाला पेटलेला आहे आणि तुझ्याकडे काही इतकी संपत्ती आहे का, की तू जमिनीवर ते सगळे सुवर्ण मुद्रा तू मला टाकून ते जमीन माझ्याकडून घेशील?" अनाथ पिंडकानं ते शब्द ऐकला आणि म्हटला, "जेत राजकुमार, तुमची जमीन आता माझी झाली. तुम्ही जो शब्द टाकलेला आहे, की जमिनीवर सुवर्ण मुद्रा टाकशील का? मी सुवर्ण मुद्रा जमिनीवर टाकेल." आता जेतकुमारला वाटलं, की आता मी फसलो. पण मला द्यायचंच नाही. मी त्याला उपहासात्मक बोललो, की "तू काय इतका मोठा श्रीमंत आहे का, की जमिनीवर सुवर्णाच्या मुद्रा टाकून ती जमीन विकत घेणार आहे?" त्याला लगेच होकार दिला, की "मी जमिनीवर सुवर्ण मुद्रा टाकील आणि ती जमीन विकत घेईल." राजकुमार जेथ मान्य झाला नाही. दोघांचा वाद झाला. तुम्ही माझे शब्द पकडले आणि हा म्हणतो तुम्ही माझे शब्द फिरवले. हा दोघांचा वाद झाला. न्यायालयामध्ये केस गेली. न्याय निवाडा झाला आणि न्याय निवाडामध्ये सगळा घडलेला प्रसंग सांगितला. न्यायाधीशानं सांगितलं, की आता जमीन अनाथ पिंडक जसा म्हणतो, तसं सुवर्ण मुद्रा टाकून जेवढ्या सुवर्ण मुद्रा त्या जमिनीवर असतील, तेवढी जमीन तुला द्यावं लागेल. राजकुमार जेथ तिथं हरला कोर्टाच्या पुढं आणि मग सगळं खजाना 18 कोटीचा खजाना अनाथ पिंडकानं बैलगाड्यानं आणला. सुवर्ण मुद्रा. त्या राजकुमार जेथच्या त्या बगीच्यामध्ये, बागेमध्ये एक-एक नाणं, नाणं किती असतं? ₹1 नाणं बघा. त्याच्यापेक्षा थोडंसं आपण आकार मोठा करू सुवर्णमुद्रा म्हणून. गाड्या येऊ लागल्या. सुवर्ण मुद्रा, त्याचे सगळे सेवक, त्याचे सगळे कर्मचारी त्या बागेमध्ये अंथरू लागले. 18 कोटी सुवर्ण मुद्रा सगळ्या त्याच्यावर पांघरल्या गेल्या. अनाथ पिंडक म्हटला, "जा कर्मचाऱ्यांनो, सेवकांनो, दुसरी एक गाडी बोलवा अजून. म्हणजे अजून 18 कोटी बोलवून घ्या." आता राजकुमार जेथला लज्जा वाटू लागली. अनाथ पिंडका थांब आता.
कृपा करून तुझी भक्ती आणि श्रद्धा पाहून मी आता स्वतःला मला लाज वाटू लागली. इतकी मोठी श्रद्धा, इतकी मोठी भक्ती. बुद्धासाठी तू इतकं मोठं सोन्याच्या सुवर्ण मुद्रा जमिनीवर तू पांघरत आहे, तो माणूस कसा असेल? आता तू मला शर्मिंदा करू नको. आता पुन्हा गाड्या बोलवू नको. आता असं कर, उरलेली सगळी जमीन आता ते जी माझ्या नावानं आहे, जी माझी आहे, ती मी बुद्धाला दान करतो. बघा, अनाथपिंडकाची श्रद्धा बुद्धाबद्दलची आणि या श्रद्धेच्या खातीर अनाथपिंडकानं ज्या सुवर्णमुद्रा भूमीवर त्या सगळ्या इकडं तिकडं पांघरल्या, ही श्रद्धा बघून राजकुमार जेठच्या मनामध्ये जो न्यायालयामध्ये गेला होता, त्याच्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली, की हा अनाथपिंडक इतका मोठा खजाना आपला सगळा रिता करतोय, तो माणूस कसा असेल? त्या लज्जेच्या खातीर म्हटलं, अनाथपिंडका, आता तू एवढं दिलेलं आहे, मला थोडं तरी देऊ दे. आणि मग उरलेली जमीन जेत कुमारनं अनाथपिंडकाला दिली. पुढे असं म्हणतात, की अनाथपिंडकानं पुन्हा 18 कोटीचं तिथं विहार बांधलं. श्रावस्तीच्या पश्चिमेचा भाग आहे तो. पुन्हा 18 कोटीचं अतिशय मोठ्या तिथं पुष्करणी काढल्या, तलाव काढले, मोठे मोठे वृक्ष लावले, वेगवेगळ्या कुट्या स्थापन केल्या, भिक्षूसाठी वेगवेगळे आराम काढले, मुख्य विहार काढलं. असं 54 कोटीचं जेत वन निर्माण झालं. अनाथपिंडकाचं महात्म्य पण मोठे, पण हे पहा, की त्या वनाला स्वतःचं नाव दिलं नाही. कुणाचं नाव दिलं? विकत घेतलेलं होतं सुवर्ण मुद्रा टाकून सुद्धा, पण अनाथपिंडकानं स्वतःचं नाव त्या वनाला दिलं नाही. जेत वन त्याचं नामकरण केलं. आणि मग बुद्ध ज्यावेळेस पहिल्यांदा तिथं आले, बुद्धाला ते अर्पण केलं, त्याला समर्पण केलं, त्यांना दान केलं. आता इथे एक महत्वाचा प्रश्न आहे, की बुद्धाला दान देणं म्हणजे कुणाला दान आहे? बुद्धाला दान म्हणजे संघाला दान आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. बुद्ध धम्म संघ हे वेगळे नाहीत, हे एक आहेत. आणि म्हणून बुद्धाला ज्यावेळेस आपण दान देतो, ते दान व्यक्तिगत बुद्धाला नसतं, ते संघाला असतं. त्रिरत्न बौद्ध महासंघाचं अतिशय मोठं वैशिष्ट्य आहे. धम्मचारी वेगवेगळ्या विधी घेतील, धम्ममित्र वेगवेगळ्या विधी घेतील, सामाजिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील. हे दान ते व्यक्तिगत घेत नाहीत. त्रिरत्न बौद्ध महासंघाचं हे जे भारतामध्ये आपण पाहतो, की अतिशय मोठं जे काम सुरू आहे आणि अतिशय मोठ्या कमी कालावधीमध्ये अतिशय मोठं भारतामध्ये सगळ्या शहरामध्ये काम आहे, हे प्रामाणिकपणा ह्या धम्मचारी धम्ममित्रांचा आहे. नाहीतर बाकीच्या सगळ्या चळवळी आपण पाहिल्या, दरवर्षी 14 एप्रिलला वर्गणी करतात आणि सगळा वर्गणीचा पैसा थातूर मातूर काहीतरी कार्यक्रम करतात आणि सगळं जे काही विश्वस्त त्यावेळेस मंडळ असेल, जयंती मंडळ आपण जे म्हणतो, उत्सव समिती, हे सगळं त्यांच्यामध्ये त्यांच्या खिशामध्ये पैसा जातो. काय करतात? कोण हिशोब विचारणार? हिशोब विचारायला जा, तुम्हाला कळतं की हिशोब मागणारा ची अवस्था काय होते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, की समाजाच्या
पैसा स्वार्थामधून जर व्यक्तिगत कार्यासाठी वापरला तर याच्यासारखं दुसरं नीच कर्म नाही. काय म्हणतात बाबासाहेब? समाजाचा पैसा तुम्ही ज्या कार्यासाठी वापरलाय, ते न करता जर तुम्ही व्यक्तिगत साठी तो खर्च केला, तर याच्यापेक्षा दुसरं नीच कर्म नाही. किती समाजाचा पैसा खाल्ला लोकांनी. बाबासाहेब म्हणतात, की मला दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि मद्रासमध्ये इतके मोठे विहार निर्माण करायचे आहेत, की सगळ्या भारतानं त्या 4 शहरांना, त्या विहारांना भेटी दिल्या पाहिजेत. समाजानं भक्तीच्या खातर, श्रद्धेच्या खातर या लोकांना पैसा त्यांच्या झोळीमध्ये टाकला. पण कुटुंबाच्या भल्यासाठी त्यांनी तो पैसा वापरला. हे अतिशय मोठा कृतज्ञपणा आहे चळवळीसाठी. आणि म्हणून अनाथ पिंडकासारखे प्रामाणिक माणसं, ज्यांनी आपले आयुष्य दान दिलं. बाबांनी आपल्या सगळ्या आयुष्याचं, आपल्या सुख-दुःखाचं आणि आपल्या सगळ्या सुख-सुविधांचं जे आत्मबलिदान दिलेलं आहे, हे अतिशय मोठं त्यांचं कार्य आहे. त्याच्यामुळं तर समाज आज स्वाभिमानी झाला. ताठ मानेनं बोलायला शिकतो तो. ताठ मानेनं वागायला शिकला. आणि मग आपल्याला माहित आहे या दानातून मग श्रावस्तीचं जेतवन विहार निर्माण झालं. 54 कोटीचं ते विहार. अतिशय मोठा आहे तो. कितीतरी एकरचा परिसर आहे. श्रावस्तीच्या पश्चिमेला जेतवन, पूर्वेला विशाखाचं पूर्व आराम आणि श्रावस्तीमध्येच एक राजका आराम नावाचं विहार प्रसेनजित राजानं बांधून दिलं. राजाचा आराम म्हणजे राजानं बांधून दिलेला संघासाठी राजका आराम. असे 3 मोठे-मोठे विहार श्रावस्तीमध्ये आहेत. आता पुढे जाऊया. आता असं म्हणतात, एक 5 मिनिटामध्ये, 2-4 मिनिटामध्ये संपतं. मग बुद्ध आपल्याला माहित आहे, बुद्ध 14वा वर्षावास श्रावस्तीमध्ये केला आणि पुढे मग 21, 22, 23, 24 असे 44वा पर्यंत भगवंतांनी दरवर्षी श्रावस्तीमध्ये येऊन वर्षावास केला. वर्षावासाचं अतिशय मोठं स्थान भगवंतांनी श्रावस्तीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. असं म्हणतात, की मध्यम निकायामध्ये जे 150 सूत्र आहेत, त्याच्यातले 65 सूत्र जेतवनामध्ये बुद्धाने दिलेले आहेत. त्याच्यानंतर संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय याच्यातले जेवढे काही उपदेश आहेत, हे सगळे जेतवनामध्ये बुद्धाने दिलेले आहेत. विनय पिटकामध्ये ज्या 300 विनय आहेत, विनय पिटक जे भिक्षूसाठी आहेत, जे 300 विनय बुद्धाने दिलेले आहेत, त्या 300 विनयापैकी 294 विनय जेतवनामध्ये बुद्धाने, आणि म्हणून जेतवनाचा इतिहास, जेतवनाचं वैभव, श्रावस्ती आणि जेतवन बुद्धाचं सर्वात आवडीचं ठिकाण, सगळ्यात जास्तीत जास्त 24 वर्षावास करण्याचं ठिकाण या ठिकाणी केलेलं आहे. पुढं असं म्हणतात, की त्याच्यामध्ये पण 24 मधले 19 वर्षावास जेतवनामध्ये बुद्धाने केले आणि 6 वर्षावास पूर्वाराम, विशाखाचं पूर्वाराम याच्यामध्ये केलेले आहेत. आता अनाथ पिंडकाची कथा या ठिकाणी आपण समारोपाकडे जाऊ. असं म्हणतात, की हे सगळं काम झाल्यानंतर अनाथ पिंडक दररोज, बघा हे सगळं आता दान दिलेलं आहे, 54 कोटीचं दान दिलं भगवंताच्या सगळ्या त्या निवासासाठी, भिक्षूसाठी. दररोज 1000 लोक अनाथ पिंडक जीव घालायचं. बाहेरचे जे काही येणारे जाणारे माणसं आहेत, ते 500 पाहुण्यांसाठी म्हणजे प्रवाशीसाठी 500 लोक, असे 1500 लोक रोज अनाथ पिंडक भोजनाची व्यवस्था करायची. आता असं म्हणतात, आता याला आपण नकारात्मक अर्थानं घेऊ नये.
सगळ्या ऐकणाऱ्यांनी आणि नंतर माझे जे काही युट्यूबर हे सगळे भाषण बघतात, प्रवचन बघतात. असं म्हणतात, की अनाथ पिंडक देत राहिला. रोजचे अनाथ लोक ते हजार लोक, येणारे जाणारे प्रवासी असे 1,500 लोक रोज त्यांच्या खानावळीमध्ये तिथं जिथं जात होतो ते दान देऊ लागला. आयुष्याच्या शेवटी शेवटी अनाथ पिंडकाचा खजाना सगळा रिकामा. तो अतिशय गरीब झाला, परंतु गरीब जरी झाला तरी दानाची भावना मात्र त्याची तो देत राहिला. दलिया नावाचा प्रकार आपल्याला माहिती, म्हणजे उत्तर भारतातले किंवा आता आपल्या इकडं पण महाराष्ट्रामध्ये पण दलिया प्रकार आलेला आहे. दलिया म्हणजे गहू जसा आपण त्याला हे कुटतो आपण गव्हाला आणि त्याच्यातून बारीक जो एक भाग निघतो त्याला दलिया म्हणतात. मग तो गव्हाचा असेल किंवा तांदळाचा असेल. अनाथपिंड गरीब झाला तरी सुद्धा त्याचे जी काय क्षमता उरली होती, जी काय क्षमता होती त्या क्षमतेनुसार भोजनासाठी तो दलिया वाटप करायचा. कधीही त्यांनी जो काही मागण्यासाठी आलाय त्यांनी कधी त्याला रिकाम्या हातानं पाठवलं नाही, भुकेल्या पोटानं पाठवलं. आणि मग भगवंताकडे गेला एक दिवस, भगवंत असं झालेलं आहे. आता भगवंत काय म्हणतात, भगवंत अनाथ पिंडकाला म्हणतात की अनाथ पिंडका सुदत्ता, तू किती देतो, काय देतो, याच्यापेक्षा तू देत आहे हे महत्वाचं आहे. दान भावना तू काय देत आहेस याच्यावर त्याचं महत्व आहे. तर देण्याची भावना मोठी आहे. तुझं हृदय इतकं विशाल आहे, तुझ्याकडे नसताना सुद्धा तुला देण्याची इच्छा होत आहे, हे तुझं मोठेपण आहे. आणि मग पुढे आजारी पडला तो, आणि आजारी पडल्यानंतर भगवंताचं त्याने दर्शन घेतलं. काही कालानंतर मग तो आजार बळावला त्याचा. मग सेवकाकडे निरोप दिला की भगवंताला निरोप द्या की मी आजारी आहे, आणि जर आनंदाने सारीपुत्त आले तर मला मग जरी बुद्धाला भेटता आलं नाही तर मी आनंदाने सारीपुत्ताला भेटू शकतो, त्यांच्याकडून मार्गदर्शन करू शकतो. आता पुढं सारीपुत्ता आणि मग आनंद अनाथ पिंडकाच्या घरी आला. आता ही खूप खूप मोठी शिकवण आहे. आनंद आणि सारीपुत्त येतात अनाथ पिंडकाच्या घरी, विचारपूस करतात, तब्येतीची विचारपूस करतात आणि मग अतिशय महत्वाचा उपदेश देतात. अनाथ पिंडक आता शेवटच्या घटका मोजत आहे आणि या शेवटच्या घटकामध्ये सारीपुत्त शिकवण काय देतो बघा. हे अनाथ पिंडका चक्षु श्रोत घ्राण जीवा काय मन, हे जे 6 इंद्रिय आहेत, चक्षु श्रोत घ्राण जीवा काय मन, हे 6 इंद्रिय, या 6 इंद्रियाचे 6 विषय शब्द रूप गंध, म्हणजे रूप शब्द गंध रस आणि स्पर्श, इंद्रिय त्यांचे विषय आणि त्यांचं विज्ञान, चक्षु विज्ञान, श्रोत विज्ञान, घ्राण विज्ञान, रस विज्ञान, काय विज्ञान आणि मनोविज्ञान. पुढे संज्ञा, संस्कार, वेदना आणि विज्ञान, या सगळ्या बाबीमध्ये
तू अनासक्त आता तुला राहता आलं पाहिजे. ही प्रज्ञेची शिकवण सारीपुत्तानं अनाथपिंडकाला दिली. गृहस्थ माणूस आहे, पण शिकवण कुठली आहे की चक्षुश्रोत घ्राण जीवा काय मन रूप शब्द गंध रस स्पष्ट हे सगळे धर्म, चक्षु विज्ञान, स्रोत विज्ञान, घ्राण विज्ञान, जीवा विज्ञान, रस विज्ञान आणि काय विज्ञान, मनोविज्ञान, या सगळ्यापासून तू संस्कार रहित हो. कुठल्याही संस्काराला तू आता आबद्ध राहू नको, बांधील राहू नको. हे सगळे आता तुला सोडता आले पाहिजे. ही सगळी आसक्ती तुला सोड. आणि मग हे सगळे उपादान जे आहेत, हे सगळे उपादान आहेत. 6 इंद्रिय, 6 इंद्रियाचे विषय, हे 6 विज्ञान आणि त्यांचं सगळं हे सगळं उपादान, ज्याच्यातून वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान निर्माण होतात. या सगळ्या उपादानाची आता तुला उपादान सोडता आलं पाहिजे, अनासक्ती झाली पाहिजे. असा अनात्म भाव निर्माण कर. हेच अनाथपिंडका. आणि मग अनाथपिंडक म्हणतो की सारीपुत्ता, ही शेवटची शिकवण तुम्ही मला दिली, उपकृत केलं. आणि अनात्म भावानं नंतर मग अनाथपिंडकाचा मृत्यू होतो. एक महत्वाचा मुद्दा, अनाथपिंड कधी कधी असं वाटेल की मग हे सगळी कथा ऐकल्यानंतर आपलं दान देऊन आपण जर स्वतः गरीब होत असू तर मग कसं करायचं. जे अनाथपिंडक, अनाथपिंडक अतिशय मोठा श्रेष्ठी होता, प्रसेनजित राजाचा खजांची होता, हा श्रेष्ठी होता, आंतरराष्ट्रीय व्यापार स्तरावर अतिशय मोठा श्रीमंत होता. परंतु लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी, लोकांचं काय दुःख असू शकतं, निर्धन असल्यानंतर दुःख काय राहू शकतं, बाबासाहेब आपल्या मुलांचा इलाज करू शकले नसते का. म्हणजे रमेश, गंगाधर आणि इंदू आणि राजरत्न, आपल्या मुलांचा बाबासाहेब इलाज करू शकले नसते. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही महापुरुषांचं हे दुःख, हे केवळ माझं दुःख नाही, हे जगाचं दुःख आहे, समाजाचं दुःख आहे. दुनिया में कितना गम है, मेरा गम कुछ भी नहीं है. दुनिया के गम को देखा तो मैं अपना गम भूल गया. हे अनाथपिंडकाचं वैशिष्ट्य आहे. हे बाबासाहेबांचं वैशिष्ट्य आहे. महापुरुष स्वतःच्या दुःखाचा विचार करत नाही, लोकांच्या दुःखापुढं, जगाच्या दुःखापुढं स्वतःचं दुःख कमी मानतात. आपण तेच करूया, त्या मार्गाने जाऊया. जय भीम, नमो बुद्धाय.